डॉक्टर सुधीर देशमुख, अधिष्ठाता डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड इथे आज बहीणजीच्या बोलाव्यानंतर मी इथं आलेलो आहे. आमच्या कॉलेजची रक्तदान शिबिर या कॉलेजच्या माध्यमातून इथं आयोजित केलेलं आहे. रक्तदान शिबिर बाहेर चालू आहे. तर ह्या प्रजापती ब्रह्मकुमारीच्या या परिसरात आल्यानंतर मला अतिशय आनंद होत आहे. इथं बघितलं मी की इथं द्वेष मत्सर ही भावना दूर करून एकमेकात भाऊबंदकीचं वातावरण तयार करण्याचं मोठं काम रोज सकाळी बहीणजींनी सांगितलं मला की सकाळी 6:30 ते 8पर्यंत इथं लोक येऊन मेडिटेशन करतात. म्हणजे मनाचं समाधान माणूस कुठेतरी हुडकत असतो. या विज्ञान युगात प्रगती खूप झाली पण मनाला समाधान नाही, एकमेकाविषयी आपल्याला आदर नाही, प्रेम भावना नाही, आपण एकमेकाला माणूस म्हणून वागवण्यास तयार नाहीत. तर अशा प्रकारच्या ह्या प्रजापती ब्रह्मकुमारीच्या माध्यमातून बहीणजी हे जे भाईचारा पसरवण्याचं काम करत आहेत हे अतिशय मानवतेचं काम आहे, उत्कृष्ट काम आहे. आणि हे काम केल्यास आपल्या समाजामध्ये जे छोट्या छोट्या गोष्टीहून भांडणं होतात, द्वेष मत्सर पसरवले जाते, भांडणं होतात, मारामाऱ्या होतात, ह्या सर्व गोष्टी टाळतात. लोक अदालतमध्ये वकील साहेब मला सांगितले की लोक अदालतमध्ये आम्ही एकमेकांचे दावे आपण कमी करतो, त्यांचे भांडणं कमी करतो, त्यांच्या मनातली दुरी कमी करतो, मनोमनाचं अंतर कमी करण्याचं काम ह्या प्रजापती ब्रह्मकुमारीच्या माध्यमातून इथं केलं जाते. मी लातूरला होतो, मी सोलापूरला होतो, आंबेजोगाईसुद्धा आमची नेहमी ह्या प्रजापती ब्रह्मकुमारीच्या परिसरात जाण्याचा मला नेहमी योग आला. गेल्या कित्येक वर्षापासून मी या संस्थेशी जुडलेलो आहे आणि या संस्थेचं काम मला अतिशय आवडतं. आणि भविष्यात ह्या संस्थेच्या माध्यमातून सर्वच विधायक कामं केली जातात, अगदी लोकोपयोगी आणि लोकांच्या मनात एक ईश्वरापाशी चांगली भावना तयार करणे. कारण काय आपण सगळं बौद्धिक आपलं एक भौतिक जगात जगत आहोत, पण भौतिक जगात जगत असताना माणसाला मनाचं समाधान कुठं आहे? मन समाधान कधी होईल? जेव्हा आपण अध्यात्माचं ज्ञान घेतो. अध्यात्माचं ज्ञान समाजाला देण्याचं काम या प्रजापती ब्रह्मकुमारीच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि अध्यात्माचं जोपर्यंत आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत मनाचं समाधान होत नाही आणि कोणत्याही भौतिक गोष्टी फार आकर्षण निर्माण होत नाही. आणि आकर्षणं जेव्हा कमी होतील, आपल्या अपेक्षा जेव्हा कमी होतील तेव्हा मन समाधानी होईल आणि ते समाधानी मन दुसऱ्यावर प्रेम, अगदी निस्वार्थ प्रेम करेल. एकमेकावर निस्वार्थ प्रेम करायला शिकायला पाहिजे की स्वार्थ कसला न ठेवता जे मानवजातीला आपल्या जन्माला आलोत, आयुष्यभर आपण कुठून आलोत, कुठं जाणार आहोत, ह्या आयुष्याचं मतलब काय आहे, ह्या आयुष्याचा अर्थ काय, हे आयुष्य कशासाठी देवान दिले, ह्या सर्व गोष्टीचा उलगडा त्यांनी सांगितलं की त्यांच्या ह्या मेडिटेशनच्या माध्यमातून, दिवसभराच्या प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला केलं जातं आहे. खूप मोठं काम मला वाटते, ईश्वरीय काम ह्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या नांदेड जिल्ह्यात चालू आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. माझी अशी इच्छा आहे की खेड्यापाड्यात छोट्या गोष्टीत भांडणं होतात, विहिरीचा वाटा असतो किंवा शेताच्या बाजूचा बांध असतो, घराला लागून घर असते, काहीतरी पडलं सामान इकडून तिकडे पडलं, एखादा दगड पडला तरी भांडणं होते. तर ही भांडणं न होण्यासाठी आपण खेड्यापाड्यात जर अजून याचा प्रसार केला तर लोकांमधली मनदुरी कमी होईल आणि मनोमिलन होईल सगळ्यांचं आणि लोक आनंदानं राहतील मला वाटते. यासाठी ह्या संस्थेचा फार मोठा उपयोग आहे. मला इथं बहीणजींनी बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो. मला अशा संस्थेमध्ये जायला खूप आनंद होतो आणि मी खूप आनंदी आहे इथं आल्यापासून. धन्यवाद. त्यांनी पण सांगितलं मला की बहीणजींनी की व्यसनाधीनता टाळण्याकरता, व्यसनाधी जी झाले आहेत त्यांना व्यसनाधीनीपासून परावृत्त करण्यासाठी आणि जे व्यसनाधीन नाही आहेत पण व्यसनाधीन होऊ शकतात, व्यसनाधीनीपासून दूर राहण्यासाठी, जे दूर आहेत त्यांना त्याचे काय फायदे आहेत ते सर्व सांगून व्यसनाधीनता कमी करण्यासाठी सुद्धा फार मोठं काम ह्या ईश्वरीय प्रजापती संस्थेमार्फत केलं जाते. मी त्यांना त्याबाबत शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज 24 ऑगस्ट आमच्या विद्यालयाच्या मुख्य प्रशासिका आदरणीय डॉक्टर दादी प्रकाश मणीजी यांच्या 18व्या स्मृती दिनाच्या निमित्त, विश्व बंधुत्व दिवसाच्या निमित्ताने साजरी केला जात आहे. तर त्या निमित्तानं ब्रह्मकुमारी संपूर्ण भारतभर वर्ल्ड रेकॉर्ड करत आहे. 1 लाख युनिट ब्लड डोनेशन होत आहे आणि पूर्ण भारतामध्ये तर होतच आहे, पण त्याचबरोबर आपल्या नांदेड शहरामध्ये सुद्धा आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा 400+ रेकॉर्ड करण्याचा आमचा उपक्रम आहे. तर आज या ठिकाणी वसंतनगर या ठिकाणी गव्हर्मेंट हॉस्पिटलला हे ब्लड दिलं जाणार आहे. तर आता आमचं जे रेकॉर्ड आहे ते 100+ जाणार आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुद्धा, म्हणजे आमचं भारतामध्ये 22 तारखेपासून 25 तारखेपर्यंत पूर्ण सर्वत्र ठिकाणी हे अभियान चालणार आहे. तर त्या निमित्तानं आज ह्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. कारण आज प्रत्येकाला ब्लडची खूप आवश्यकता आहे. जसं श्वास आवश्यक आहे, पाणी आवश्यक आहे,
तसं ब्लडसुद्धा आवश्यक आहे याची नोंद ब्रह्माकुमारी विद्यालयाने घेतलेली आहे. आणि ब्रह्माकुमारी विद्यालयाचा एक प्रभाग आहे, समाजसेवा प्रभाग, त्या प्रभागाच्या अंतर्गत हे अभियान केलं जात आहे. तर खूप चांगला प्रतिसाद नांदेडकरांचा सुद्धा आज आम्हाला या ठिकाणी मिळत आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर आदरणीय डॉक्टर राहुल कर्डिलेजी पण या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर डीन सर पण या ठिकाणी येणार आहेत. त्याचबरोबर आमदार दक्षिण नांदेड, उत्तर नांदेडचे आमदार, दोन्ही आमदार आनंद बोंडारकरजी, कल्याणकरजी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. आणि अनेक गणमान्य व्यक्ती या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित होत आहेत. ओम शांती. द्वारे व्यसनमुक्त जीवन बनवण्यासाठी सुद्धा उपक्रम राबवला जातात. स्कूल, कॉलेज, शाळा ह्या ठिकाणी सुद्धा जाऊन आम्ही व्यसनमुक्तीने विद्यार्थ्यांना, स्टुडंटला, मग ते ऑफिस असेल, बँक असेल, रेल्वे स्टेशन असेल, या ठिकाणी जाऊन सुद्धा हे उपक्रम राबवले जातात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जर आपण आज बघितलं तर आज मोबाईलच्या अधीन होत चाललेला आहे. तर डिजिटल वेलनेससारखे सुद्धा प्रोग्राम आम्ही याच्याद्वारे घेत असतो. त्याचबरोबर तणावमुक्त जीवन, व्यसनमुक्त जीवन, कौटुंबिक कशा प्रकारे एकमेकांचे संबंध चांगले राहतील, महिला सशक्तीकरण, कारण आमच्या विद्यालयाच्या 20 विंग्स बनल्या गेलेल्या आहेत. त्याच्या अंतर्गत महिला विंग, मेडिकल विंग, यूथ विंग, वुमन विंग, त्याचबरोबर सायंटिस्ट विंग, बिझनेस विंग, ज्या हॉस्पिटलमध्ये सिस्टर काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा अनेक प्रकारचे असे विंग बनले. इवन फौजीसाठी सुद्धा, म्हणजे कोणतं गव्हर्नमेंटचं आर्मी विंग, म्हणजे आर्मीसुद्धा या ठिकाणी, आर्मीचं सुद्धा त्यांचं, कारण आज प्रत्येकाला तणावमुक्त जीवन जगायचं आहे. प्रत्येक व्यक्ती आज तणावाखाली जीवन जगत आहे आणि त्याला आज प्रत्येकाला सगळ्याकडे आहे, पैसा आहे, संपत्ती आहे, सगळं आहे, परंतु मनाला समाधान नाही आहे, शांती नाही आहे, परिवारामध्ये राहत असताना सुद्धा आपलेपणा नाही आहे. तर त्यासाठी या ठिकाणी घेतलं जात आहे. ओम शांती. मी प्राध्यापक कल्पना माणिकराव कदम, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयामध्ये आहे आणि मागील 2 वर्षापासून मी प्रजापिता ब्रह्मकुमारी या सेंटरशी जोडल्या गेलेले आहे. आणि या 2 वर्षामध्ये जो काही बदल झालेला आहे तो बदल निश्चितच मला कुठेतरी सकारात्मकतेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतो. माझ्या दोन्ही मुलीसुद्धा, एक मोठी मुलगी डॉक्टर आहे, तीसुद्धा या ठिकाणी यांच्यासोबत काम करते अधूनमधून. लहानी मुलगी इंजिनियर आहे, तिलासुद्धा मेडिटेशनच्या माध्यमातून जेव्हा फ्रस्ट्रेशन आलं होतं त्याचा काय उपयोग झाला हा माझ्या घरचा साक्षात्कार आहे. आणि नेहमीच राजकारणावरून, छोट्या छोट्या गोष्टीवरून जे काही वाद व्हायला लागलेत त्याच्या कुठेतरी पलीकडे जाऊन हम सब एक आहे ही भावना प्रत्यक्षात उतरवण्याचं काम प्रजापिता ब्रह्मकुमारी हे सेंटर अनेक दिवसापासून करत आहे. आणि यांच्या हातून अशीच उत्तरोत्तर सेवा घडो ही या प्रसंगी मी या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. दादी प्रकाशमणीजी यांच्या 18व्या पुण्यस्मरणानिमित्त जो काही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा जो यांचा उद्देश आहे तो निश्चितच सफल होईल. आणि या माध्यमातून आता जसं देशमुख सर म्हणाले की वेगवेगळ्या गोष्टीतून वैर होतं, पण जेव्हा रक्ताचा रंग एकच लाल असतो आणि हा एकताचा रंग सगळीकडला लाल एक आहे, तर याच्यामधून हे एकात्मतेची जी भावना पसरत आहेत ही निश्चितच जगभर नव्हे तर ज्ञानेश्वर महाराजांच्या माऊलींनी जे पसायदानातून सांगितलं होतं विश्वकल्याण, विश्वबंधुत्व, ही प्रार्थना या माध्यमातून साकार होईल अशी अपेक्षा व्यक्त करते. नमस्कार. ओम शांती. मी प्राचार्य संजय पाटील शेळगावकर. मागच्या 10 ते 15 वर्षापासून आमचा परिवार प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयासोबत जोडलेला आहे. मी या प्रसंगी एवढंच बोलू इच्छितो की ज्या पद्धतीने तुरटी, पाण्यातली सगळी घाण, दूषित तत्व, आरोग्याला हानिकारक असलेले तत्व त्या भांड्याच्या तळाशी नेते आणि शुद्ध नितळ पाणी आपल्याला पिण्यासाठी उपलब्ध करून देते, त्याच पद्धतीने प्रजापिता ब्रह्मकुमारीचं कार्य हे संबंध विश्वामध्ये चालू असून समाजामधल्या वाईट चालीरीती, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांना गाडून एक आनंदी नागरिक, एक अंधश्रद्धामुक्त नागरिक, एक विज्ञाननिष्ठ नागरिक कसा निर्माण करता येईल यासाठी योगदान सातत्याने देत आलेलं आहे. आणि मी या परिवाराचा सदस्य आहे याचा मला खूप जास्त आनंद होतो. आज या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये संबंध जगात 6000 केंद्रांवर रक्तदान शिबिर या ठिकाणी होत आहे. आणि या रक्तदान शिबिरामध्ये मी आज रक्तदान करून माझा सहभाग देखील मी नोंदवलेला आहे. आणि हा आजचा रक्तदान शिबिर हे एक जागतिक सगळ्यात मोठा ज्याला आपण हे म्हणू की
संबंध जगामध्ये सगळ्यात मोठं रक्तदान शिबिर होण्यात जात असेल याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड बुकमध्ये नक्कीच होईल असा विश्वास व्यक्त करतो आणि या उपक्रमाचा मी एक साक्षीदार आहे, सहभागीदार आहे, याचा मला विशेष आनंद आहे. धन्यवाद. नमस्कार, मी कृषीभूषण भगवान इंगोले मालेगाव इथून रक्तदान शिबिरामध्ये आमच्या नैसर्गिक शेती गटातील जवळपास 10 ते 15 जण शेतकरी आलेले आहेत आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपल्या रक्तदानामुळं कोणाचं जीवन वाचत असेल आणि त्याच्यामुळं एकाला जीवन मिळत असेल तर हे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. हे सर्वांनी केलं पाहिजे. ब्रह्मकुमारीज विद्यालयामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यासाठी एका दिवशी भारत आणि नेपाळमध्ये जवळपास 1,00,000 युनिट ब्लड दान करण्याचं रक्तदान करण्याचं लक्ष्य आहे आणि ते लक्ष्य निश्चितच पूर्ण होईल. आणि आम्हा नांदेडकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की एका दिवसामध्ये 400 पार ब्लड दान करण्याचं रेकॉर्ड आहे ते आम्ही पूर्ण करू.